अशा भरपूर साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला भावनांनी खेळाव्या लागतात. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. इथे भावना दडलेल्या असतात. जो संघ जिंकतो त्यांच्यामध्ये सुखाची भावना, जो संघ हारतो त्याच्यामध्ये दुःखाची भावना. खरं तर क्रिकेट हा फक्त खेळ नसून ती एक भावना आहे आणि त्या भावनांमध्ये तुम्हाला वावरावा लागतो. आता शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं शालिक कशा प्रकारे नाराज होता. तो खाली बसला. त्याचं दुःख नक्कीच व्यक्त झालं असेल आणि तेजस एक गोष्ट नक्कीच आवर्जून म्हणेन की एखादी प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा जेवढा त्रास होत नाही ना तेवढी मॅच हरल्यानंतर एका क्रिकेट रसिकाला तो त्रास भोगावा लागतो. आणि प्रियसी सोडून गेल्यानंतर एक दोन दिवसाचा आपण तो विचार करतो, परंतु जेव्हा तो संघ ज्या संघासमोर आपण परास्त झालो ना तो संघ जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा त्या खेळाडूला दुःख होतो. आणि शालिक याचे दुःख आम्हीही समजू शकतो. परंतु हरकत नाहीये. क्रिकेट हार आणि पराजय पराजय आणि जीत याच्यामध्ये नक्कीच लफंडाव असतो आणि तो लफंडाव खरं तर पहिल्या मॅचमध्ये तुम्ही पाहिला. सांगे टीम आता फाईट करेल. टीम आमनेशी सध्या तरी सागर बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला आणि रोशन आणि बाळू ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचला करूयात सुरुवात. सेकंड मॅचच्या मेगा दिवसातली ही तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तो तयार. पहिलाच बॉल टीमचा कॅप्टन आहे, टीमचा सर सेनापती मैदानाच्या आतमध्ये. त्याची उंची तुम्ही पहा. बॉल पिच करत असताना जलद गती तो ठेवत असतो. जरूर त्याचा रिदम रनवे चांगला आहे. बॉल रिलीज करत असताना विकेट कीपरही इशारा करतो की कोणता एंडला नक्कीच बॉल टाकायला हवा आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट फेकला गेला. ओव्हर द विकेटने बॉटमॅटचा सुंदर वापर तैनात आहे. मिड विकेट शॉटमध्ये थोडासा चाच पडला जडून, परंतु बॉलला उचललं गेलं आणि आत्ता दुसऱ्या बॉलवरती डावाला झाली आहे सुरुवात. टीम सांगे आणि त्यांच्या सामने खरं तर आमने आहे. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल आली ती रोशनच्या बॅटमधून. आता बालू स्ट्रायकिंग एंडवर. बालूसाठी हा बॉल थोडासा टॉस झाला. अपील झाली विकेट किपरच्या माध्यमातून. अपीलमध्ये उत्साह जरूर होता, परंतु पंचांनी बघितलं गेलं की बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. त्या अनुमानाने आपण पाहत आहोत हा डॉट बॉल. जेव्हा शॉर्ट टर्म क्रिकेट असतो ना तेव्हा पॉवर प्लेचा तुम्हाला एकच षटक मिळतो आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा यायला हव्यात, परंतु त्या येत नाहीयेत. ओव्हर द विकेट बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आधीच पद्धत आली, ते ओळखलं गेलं. कॉन्फिडंट नव्हता खेळाडूला की ह्या बॉलला आपण फेस करू शकतो. तो चॅलेंज दिला टीमच्या कॅप्टन अर्थातच सागरनं. टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंगचा घेतला. माहिती आहे तो ओपिनियन खरं तर देण्यासाठी नकार करत होता कारण वेळ आपल्याकडे कमी होता, परंतु ओपिनियन त्याने मॅचमध्ये दिलाय. ताकदीचा वापर केला गेलाय. मिड विकेटला फिल्डर आहे, थोडेसे थांबले, त्याच्यानंतर गॅप चेस करण्याचा प्रयत्न, परंतु गॅपला चेस करू शकला नाही. बॉल गेलाय वाडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. सागरच्या विरोधातला हा पहिला चौकार. कालपासून सुंदर संगीत खरं तर तुमच्या कानांपर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोचवली जातात आमचे डीजे मॅन ते आज इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओ द विकेट. शेवटचा बॉल होता. बॉडीला स्ट्रेच केलं, जागा बनवली गेली. आधीच थोडासा शफल झाला होता आणि त्या अनुमानाने अगदी गॅपमध्ये बॉल चलाय कव्हर्सला आणि शेवट या ओव्हरची खूप चांगली केली. 2 बॉलवरती 2 चौकार आले. तब्बल या ओव्हरमध्ये धावा आल्या, त्या म्हणजे 9. सागरचं षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. स्कोर कार्डवरती 1 धाव नमूद होती. त्या अनुमानाने खरं तर आम्ही धावा त्या 9 सांगितल्या. जरूर त्या 4 बॉलवरती एकही धाव नव्हती, म्हणजेच 2 बॉलवरती 2 चौकार आले. त्या धावा टीमच्या टोटलमध्ये आहे 8. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. आता कॅप्टनने आपली जिम्मेदारी पूर्ण केली आहे. पाठवले गेले कुमारला. आता क्षेत्ररक्षणाचं जालं विखुरलेलं असेल, म्हणजेच डीपमध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळतील 5. कॅप्टन कशा प्रकारे असावा ना त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये
तुम्हाला पाहायला मिळतो सागर. कारण ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही बॉलिंग करता ना, तेव्हा तुम्ही ठरवत असता की आपण कोणत्या अँगलने बॉल टाकणार आहोत आणि कुठे फिल्डर ठेवायला हवा. पण तो सागर ही फिल्डिंग पोझिशन पूर्णपणे सजवतोय. त्यांनी सजवल्या उजव्या हातासाठी एक्स्ट्रा कव्हर. नक्कीच लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे, परंतु लॉंग ऑफच्या थोडासा वाईट बाजूला आहे. एक लॉंग ऑनला आणि एक डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर. ताकदीचा वापर करायचा होता, परंतु जास्त ताकद लावू शकला नाही. फिल्डर ॲक्युरेटली आले लॉंग ऑनचे. एक सिंगल झाली, एक कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं सुरू कुमारचं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 9. मॅच क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळते, ज्या अनुमानाने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8, जिथे आपल्याला पाहायला मिळाला टीमचा कॅप्टन सागर. त्याने दाखल केलं कुमारला सेकंड ओव्हरमध्ये. आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले ना, तोच रोशन आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच खरं तर स्पर्धेमध्ये एक वेळा चौकार हॅट्रिक झालेली आहे. या वेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न उजव्या हाताच्या खेळाडूसाठी ओव्हर द विकेटने गेले. पडल्यानंतर काहीसा कमी उसळीचा बॉल टर्न झाला नाही, परंतु जो एक्सपेक्टेड असणारा बाउन्स आहे ना खाली राहणारा, तो खरं तर त्याला मिळाला गेला. कधी कधी असे बॉल ना आपल्याला डोकादुखी सुद्धा ठरवू शकतात, कारण लेग स्टंपवरती बॉल आणि लेग स्टंपवरती बॉल टाकल्यानंतर फाईन लेगला फिल्डरही नाहीये. या वेळेला स्वतःसाठी जागा बनवली स्वीपर कव्हरला खूपच वेगाने, आणि ज्या जागेवरती बॉल चाललाय तिथे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. 3 दिवसामध्ये आपण बघितलाय, आणि बॉल जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खरं तर टिटवाळावरून खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आमचे जवळचे मित्र रोशन दलवी यांच्याकडनं योगेश इलेवन आमने या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. ऑनलाईनच्या माध्यमातून ते या मॅचचा आनंद घेतात. त्यांनाही खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात की तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहात. हा तिसरा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. कुमारच्या विरोधातला पहिला, सागरच्या विरोधात आले 2. सागरच्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या, आणि या ओव्हरमध्ये तब्बल 5 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच 13 धावा बिनगडीबाद सध्या बॅटिंग करत असताना सांगे. बॅकफुटला जाऊन स्ट्रोकचं सिलेक्शन केलं, फोर्स केले गेले. या बॉलला टप्पा पडला, फिल्डरच्या ॲक्युरेटली हातामध्ये. मिड विकेटला फिल्डर होते. फेकी चांगली झाली स्ट्रायकिंग एंडवरती या ठिकाणी फेकी करत असताना, आणि अशा प्रकारे या ओव्हरमध्ये चौकारानंतरची ही सिंगल, आणि या सिंगलने टीम आता 14 या आकड्यावरती. कंट्रोलेशन ना तुमच्यामध्ये पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जरी आल्या नाही तरी पेशन्स ठेवणं गरजेचं, कारण विकेट गमावली गेली नाही, परंतु ज्या अनुमानाने दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगल्या धावा येत आहेत. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा फिल्डर आहेत इनफिल्डमध्ये पीट झाले. बॉल चालला डीपमध्ये, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वळला गेला, चेंडू खाली उचलला गेला, शॉकिंगवरती फेकी. 2 धावा, आणि त्या 2 धावा सक्सेसफुल या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. माहिती आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये ना एक मोठा फटका आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 मोठा फटका आला. त्यानंतर सिंगल डबलने सुद्धा आपण डावाला पुढे नेऊ शकतो. असं नाही आहे क्रिकेटमध्ये की षटकार आणि चौकारच तुम्हाला बेनिफिट देऊन जातात. या सिंगल डबल सुद्धा असतात ना, या खूप मौल्यवान असतात, आणि 30 डबल धाव या ठिकाणी बनवत असताना टीमची धावसंख्या 16, आणि या ओव्हरमधला हा शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. दिमागाचा वापर इथनं करत असताना फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. डीप पॉइंटला हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याही षटकाची समाप्ती केली चौकाराने, आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा 20 टीम सांगे. आपल्याला सांगे टीम बॅटिंग करताना पाहायला मिळतीये. 2 ओव्हर नंतर परिस्थिती खूप चांगली आहे, आणि संघ आमने त्यांच्या समोर खरं तर फाईट देत आहे. आणि आज खरं तर माजी सरपंच सुनील दादा फुलोरे यांचाच वाढदिवस आहे. अनेक चौकामध्ये तुम्ही बॅनर्स बघितले असेल, कारण या विभागामधल्या क्रिकेटला डेव्हलपमेंट करण्याचं काम खरं तर जगन शेठ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून खरं तर होत असतं. म्हणून त्यांचाच एक सहकारी माजी सरपंच आमने सुनीलजी फुलोरे यांचा आज वाढदिवस आहे, तर त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नेहमी मोहन पाटील अर्थातच बुवा हे त्यांच्या समवेत असतात, आणि त्यांच्या अनेक साऱ्या पोस्ट त्यांच्या व्हॉट्सअपवर नक्कीच पडत असतात. आज त्यांनीच कळवलं गेलं की सुनील शेटांचा वाढदिवस आहे, सो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना देऊया वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पाहतात आपण 20. आता आलाय ऋषी मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 घेऊन. त्याच्यासमोर बाळू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु हिट विकेट. स्वतःच्या फटक्यावरती नाराज असे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉडीचा समतोल या ठिकाणी राखू शकला नाही. चौकार जरूर आला परंतु त्याचा तोल जात असताना बॅटला स्टंप लागले आणि त्याच अनुमानाने पहिला फलंदाज बाद. भागीदारी ड्रॉप 20 वरती. पहिला धक्का टीम सांगेला. प्रेक्षक सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. आता एक प्रेक्षक पहा उजव्या हातासाठी एक्स्ट्रा कव्हरला जो ब्लू टी शर्ट घालून ज्याने नुकतीच चिअर नक्कीच त्याला बसण्यासाठी नेली. गाण्याच्या तालावरती तो नाचत गेला खुर्ची घेऊन. म्हणजेच हा क्रिकेटचा जो खेळ आहे ना तो वेळ लावणार आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच ग्रीष्मा 11 आमनेपाड आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी यवई. सो विनंती करेन की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचंच आहे. जर टॉससाठी जर तुम्ही या ठिकाणी उपस्थित नसाल तर तुम्हाला पॅनलाइज हे केलं जाईल. सन्माननीय रोहिदाजी घोडे साहेब यांना विनंती करतोय की वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. या मंचावरती आसन ग्रहण करा. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी नक्कीच जे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं त्या साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिली विकेट आली आहे. भागीदारी ड्रॉप झाली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये अतिशी उंची चांगले मोठे स्ट्रोक ही तो चांगले खेळत असावा याचा अनुमान आपण लावू शकतो. कारण या विभागामध्ये अशा उंचीचे खेळाडूंना मोठमोठे स्ट्रोक खेळत असतं. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही ललेशला पाहिलं, तोही चांगला खेळला. या विभागामध्ये निंबवली संघही भरपूर खेळतो. शुभम गुलवी, राजा गुळवी यांचाही खेळ चांगला असतो. जानस्पोर्ट इताडेमधून खरं तर आपण भरपूर खेळाडू असे पाहिलात की जे मोठे स्ट्रोक खेळतात. म्हणजे ज्यांच्याकडे खरं तर उंची असते ना त्या उंचीचा ते खूप चांगल्या प्रकारे फायदा घेत असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही दैवत वेळेकरलाही पाहिलं. त्याच्यामुळे दोन्ही खेळाडू समान उंचीचे तुम्हाला पाहायला मिळतात आणि स्ट्रोक आता चांगले खेळावे लागतील. कारण विकेट आली नुकती, सिंगल आली होती या बॉलवरती आणि धावा झाल्यात 21. ताकदीचा वापर केलाय बॉल मध्ये. फिल्डर फक्त पाहत राहतील का आणि हा पाहत राहिले फिल्डर. मिड विकेट बाउंड्री या मैदानाची थोडीशी जवळ आहे आणि मिड विकेटला खेळत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. पहा ती थोडीशी जवळ आहे. लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन थोडासा लांबचा रस्सा पूर्ण करावा लागतं. बॅट अँड बॉलचं परफेक्टली कलेक्शन जरी झालं ना तरी ताकद जास्त असली तर त्या जागेवर बॉल जाऊ शकतो. पण तो मिड विकेटला तेवढा स्ट्रगल करावा लागत नाही आणि षटकार आलाय. राऊंड द विकेटने अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. इन्व्हिटेशन दिलं होतं बॅट्समनला ऑफस्टमवरती खेळण्यासाठी परंतु ऑफस्टमवरचा इन्व्हिटेशन स्वीकारला नाही. ज्या अनुमानाने आपण बघितलं तर बाळू तुम्हाला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्या षटकाराने धावसंख्या वाढली होती. 28 वरती धावफलक. राऊंड द विकेटने सहजरित्या खेळतात. अप्पीच खेळले जात आहेत आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉडीला थांबवलं त्याने. शेवटच्या क्षणाला 3 पावलं मागे गेला परंतु बॉर्डर लाईन अगदी त्याच्या जवळ होती परंतु कॉन्सन्ट्रेशन त्याचं चांगलं राहिलं. फलंदाज इथनं होईल बाद. लागणारा दुसरा झटका. बालू बॅक टू द पॅव्हेलियन.
एकही विकेट नव्हता, 20 धावा सरासरी चांगली वाढत होती. मग तिला ब्रेकडाऊन करण्यासाठी विकेट खूप महत्त्वाचा होता आणि ती विकेट आता नुकतीच दुसरी आली या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर एक्स्ट्रा पेसचा वापर केला. टप्पा नियंत्रित होता, गती वाढवली गेली. हा बॉल क्रमांक तुम्हाला पाहायला मिळाला 5वा एक बॉल. याच्यामध्ये वाईट, एक षटकार, 2 विकेट आले. परंतु या बॉलमध्ये खरं तर एक्स्ट्रा पेस होता आणि त्या अनुमानाने इथनं बीट करत असताना गीतेशला, गीतेश समोर कडवं आव्हान ऋषीचं आणि आतापर्यंत धावफलक तुम्हाला पाहायला मिळतं 28. राऊंड द विकेट. शेवटचा बॉल खोलवर टप्पाचा पायामध्ये टाकला, पायांवरती घाव घालणारा. थोडेसे पुढे आले गीतेश, संभ्रमात होते. विकेट पडेल तिसरी 28 वरती. टीम सांगायला लागणारा हा झटका तिसरा. थँक्यू थँक्यू डीजे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे इन ॲक्शन मध्ये, तेही आपल्याला पाहायला मिळतील. सो वेलकम, तुमचं सहर्षी स्वागत आहे. एक सन्मान आपण दरम्यान या मंचावरती करूयात, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी जो पारितोषिक आपल्याला या ठिकाणी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी खरं तर जो पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मिळाला गेला, असे सर्वांचे लाडके सन्माननीय रोहिदाजी गोडे साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करूयात. साहेबांना विनंती करतोय की तुमचा जो सन्मान आम्ही या ठिकाणी करू त्याचा स्वीकार करायचा आहे. दिनेश पाटील साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून बेस्ट कॅचसाठी जे पारितोषिक आहे ते पारितोषिक आपण आजच्या दिवसामध्ये जरूर देणार आहोत. परंतु ज्या दानशूर दात्याने हे पारितोषिक आपल्याला दिलं गेलं, सन्माननीय रोहिदाजी गोडे साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. थँक्यू. तुम्ही जे सहकार्य या स्पर्धेला लाभवलं, तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 साठी सागर. नुकताच बाद झाला फलंदाज आपण पाहायला गेलं तर गीतेश. आता मैदानाच्या आतमध्ये गेले रवी. अतिश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु अतिशय बॅटमधनं फक्त सिंगल पाहायला मिळाली, जो बॉल त्याने फेस केला ऋषीचा. परंतु आता सागर, ऋषी या दोघांकडे तुम्ही पहा, त्यांचा सेम बॉडी लँग्वेज, आणि आता ऋषीने त्याचं काम पूर्णपणे केलंय. आता मैदानाच्या आतमध्ये सागर गेलाय. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने एक वेगळी ॲक्शन आहे. प्रत्येकाची बॉलिंग ॲक्शन वेगळी असते. तुम्ही क्रिकेटमध्ये भरपूर वेळा अनेक साऱ्या गोलंदाजांना बघितलं ज्यांच्या ॲक्शनमध्ये खरं तर एक वेगळी रिॲक्शन असते. तुम्ही सध्या तरी बहुचर्चेत असणारे खेळाडूंना भरपूर पाहिले. हिमांशू पाटील तुम्हाला माहिती आहे की सर्कलच्या बाहेरून ते नक्कीच बॉलिंग करत असतात, आणि बॉलिंगच्या माध्यमातून म्हटलं गेलं ना तर यॉर्कर स्पेशलिस्ट सध्या तरी आमच्या मंचावरती आहेत तेजस भोईर. ओव्हर द विकेटने शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर थोडासा का होईना परंतु चकित करणारा बॉल गोलंदाज सागरचा. ज्या वेळेला अथांग भरलेला सागर आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला त्याची भीती वाटते. तशा प्रकारे कदाचित या बॉलरची थोडीशी भीती वाटली असेल फलंदाजाला, कारण बॉलिंग ॲक्शन चांगले आहे. यावेळेला उचलला गेलाय, समर फोर्स केला गेलाय, फिल्डरच्या वरून काढला गेलाय. इनफिल्डला क्लिअर करेल का हा बॉल, परंतु अडवला गेलाय. बॅकअप होतं. क्षेत्ररक्षकाने जरूर कॅच पकडली होती याच्या अगोदर. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. इथनं कलेक्ट झाला नाही बॉल सागरला, आणि या बॉलवरती तब्बल धावा मिळाल्या, त्या म्हणजे 3. इनफिल्डला क्लिअर केलं होतं. थोडेसे इनफिल्डला संघर्ष करावे लागले. त्याच अनुमान ऋषीच्या वरून हा बॉल तुम्ही पाहिला, परंतु टप्पा पडल्यानंतर ज्या फिल्डरला अडवायचा होता बॉल अडला जरूर, परंतु 3 धावा. या 1 धावेला आपण विचार केला ना तर लगेचच पुढाकार दिला गेला, कारण थोडासा थ्रो वाईड आला. त्या अनुमानाने या बॉलवरती 3 धावा मिळाल्या गेल्या, आणि 3 धावेने आता टीमची टोटल 32. 32 धावा टीमच्या टोटलमध्ये. बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमध्ये 3. इनिंग संपायला 3 बॉल अजूनही बाकी आहेत. ओव्हर द विकेट. फोर्सफुली फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायांमध्ये बॉल. पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये ऋषी. बॉलला उचलला गेलाय आणि एकच आता सिंगल मिळेल. मिसफिल्ड ना या भरपूर महत्त्वाच्या असतात. तुम्हाला मिसफिल्ड करायच्या नसतात. मिसफिल्ड केल्यानंतर तुम्हाला तो खऱ्याने भरपूर मोठा बेनिफिट मिळून जात नाही, कारण बेनिफिट जर तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहिजे ना तर तुमची फील्ड पोझिशन ही प्रॉपर पाहिजे. त्या अनुमानाने ह्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. बादल ग्रुप
चे उपाध्यक्ष सन्माननीय विवेकांजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, मोस्ट वेलकम. तुमचं सहर्ष स्वागत आहे. या ओव्हरमध्ये आल्या धावा तब्बल आपण पाहायला गेलं तर 5. आतापर्यंत 2 डॉट बॉल या ठिकाणी सागरने फेकलेत आणि या इनिंग मधला हा शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल हवेमध्ये मिस्टर आमिंग वळतो ऋषी इन ॲक्शन मध्ये इनफिल्डला त्याने क्लिअर केलं, परंतु मागे बॅकअप होतं. मग प्रयत्न करायला हवं होतं ऋषीने, परंतु तो थांबला. त्याला असं वाटलं की मागे कॅच पकडली जाईल, परंतु त्या अनुमानाने आपण पाहिलं गेलं तर फर्स्ट इनिंग इज ओव्हर. पहिल्या 17चा खेळ संपलाय. पहिल्या 17मध्ये बॅटिंग करत असताना 35 धावा बनल्या गेल्यात आणि 36 धावसंख्येचं हे टार्गेट आता कंप्लीट करावे लागेल. ते म्हणजे टीम अमित स्पोर्ट्स योगेश स्पोर्ट्स अमने या टीमला. सन्माननीय लखन पाटील यांना ही विनंती आपण करूयात की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल सन्माननीय लखनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये आता वळूयात. सन्माननीय रोहिदासजी घोडे साहेब यांना विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते आपण तिसऱ्या मॅचचा नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करूयात. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यवईचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांची ऑपोनंट टीम ला विनंती करूयात की अमनेपाडा लगेचच या टॉससाठी. सन्माननीय रोहिदासजी घोडे बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी मिळाली आहे. हेड आणि टेल या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्या दाखवून साहेबांनी कॉइन स्पिन केला गेलाय. हेड असा कॉल टीम अमनेपाड्याच्या कॅप्टनचा आणि आलाय टेल. सो टॉस जिंकलाय टीम सांगेच्या कॅप्टनने. थोडीशी चर्चा आपण नक्कीच कॅप्टन सोबत करणार आहोत. टीम अमनेपाडा थोडीशी आपण चर्चा करूयात. चला हरकत नाहीये. यवईचे कॅप्टन तुम्ही टॉस जिंकलाय, आता डिसिजन काय? फिल्डिंग करू. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, 4 ओव्हरची मॅच आणि या क्रीडांगणाचा इतिहास असा आहे की तू जी लॉंग ऑन आणि मिड विकेट बाउंड्री बघतोय आणि त्याच्यामधली जी गॅप आहे ती भरपूर मोठी आहे. मग सुरुवातीला तुला फिल्डिंग करायची आहे, काय रणनीती असेल, काय रणनीतीने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतराल आणि तुमचे 4 असे कोणते गोलंदाज असतील जे कमीत कमी धावसंख्या नक्कीच रोखतील? गेम प्लॅन तर अजून काहीच नाही केलेले, पण आमचे 4 बॉलर आहेत ते कमी धावेपर्यंत रोखू शकतात. काय माइंडमध्ये आकडा सेट आहे? समोर टीम अमनेपाडा किती धावेपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 40+ रोखण्याचा प्रयत्न करू. याच्या अगोदर या हंगामामध्ये कधी अमनेपाडा सोबत तुम्ही लढलात? हो, या सीझनची पहिली टुर्नामेंट आहे, पण मागच्या सीझनमध्ये आम्ही एकमेकांसोबत झालेलं आहे आमची मॅच. काय त्याच्यामध्ये पर्सेंटेज काय होतं तुमच्या विजयाचं आणि त्यांच्या विजयाचं? हरकत नाही. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? तिसरा दिवस या स्पर्धेचा मेगा फिनाले आज सुपर संडेच्या दिवशी हा दिवस आहे आणि या दिवसामधली तिसरी मॅच तू खेळतोस. एकंदरीत या स्पर्धेबद्दल, या क्रीडांगणाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि ह्या ग्राउंडवर खेळायला पण खूपच मजा येते. येस, थँक्यू. प्युअर ओपिनियन. तुम्ही टीम यवईच्या कॅप्टनचं बघितलं. टॉस जिंकला, डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा आणि नेक्स्ट मॅचमध्ये संघ अमनेपाडा तुम्हाला पाहायला मिळेल. तो म्हणजेच खेळत असताना समोर टीम यवईच्या. कुठे जाऊ नका मित्रांनो, पाहत राहा. क्रिकेटच्या परिपटलावरती भरपूर अशी योद्धे तुम्हाला आज या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आजचा सुपर संडे. आणि मी विनंती करेन ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला या ठिकाणी ऐकतायत, बघताय, आज जर वेळ असेल तर जरूर या क्रीडांगणाला तुम्ही भेट द्या. अजून एक आपण सूचना विशाल करूयात की कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये इथे उपस्थित नसला तर आपण त्या संघांना पॅनल्टी ही कंपल्सरी दिलेली आहे. सो 36 धावसंख्येचा टार्गेट आहे. टीम बॅटिंग करत असताना सांगे पाहायला मिळाली, परंतु सांगे टीमचा कॅप्टन वेळेवरती उपस्थित या ठिकाणी नव्हता. सो त्या टीमला 3 धावसंख्येची पॅनल्टी आहे. सो टार्गेट आता राहील फक्त 33 धावेचं. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थँक्यू सो मच भागीजी. चौकाराने दरम्यान इथनं सुरुवात केलेली जात आहे आणि पहिला चेंडू आपण जर पाहिला तर रिप्ले आपण पाहूया ज्या पद्धतीने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला गेला होता. आपण जर पाहिला तर पॅनवरती हा फुल टॉस, त्यानंतर फक्त दिशा द्यायची होती कारण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही खेळाडू नव्हता. त्याचा फायदा इथनं घेला गेला आणि 4 धाब्यांनी दरम्यान इथनं सुरुवात.
असा फायनल डे आणि जी लढत मैदानाचा आतमध्ये तुम्ही सर्वजण पाहतायत सांगे विपक्ष आमने संघ आपल्याला खेळताना दिसतो. पूल करायचा होता हवेमध्ये विकेट मिळेल. यस स्वतः गोलंदाज कॅच पकडतात. कॉट अँड बोलच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का. यासिनजी आमच्या समवेत आता पुन्हा एकदा जॉईन झालेत. थोडं दुःख मनामध्ये असेल कारण एक चेंडू एका धावेची आवश्यकता होती. शालिक देखील भरपूर निराश दिसले पण हरकत नाहीये मित्रांनो, हा खेळाचा भाग आहे. कारण मी असे देखील काही काही संघ पाहिलेले आहेत ज्यांनी 10 वर्ष एकही ट्रॉफी जिंकलेली नाहीये तरी सुद्धा ते खेळतात. हा खेळ हार जीत होणार पण ॲज अ टीम जेव्हाही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता याच भावनेने उतरा की आज जर मी मैदानाच्या आतमध्ये उतरलोय तर माझा परिणाम मला माझ्या टीमसाठी 101% कमिटमेंटने चांगलं खेळ खेळायचं याच उद्देशाने तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरा. क्रिकेटमध्ये सांगण्यासारखं झालं तर असे भरपूर महान खेळाडू आहेत ज्यांना ट्रॉफी पाहायला नाही मिळाली. त्यामध्ये सर्वात मोठा एक्झाम्पल जर द्यायचा झाला तर सर्वांचा आवडता खेळाडू संपूर्ण वर्ल्ड क्रिकेटमध्ये ज्याला खऱ्या अर्थाने कोणी हेटही नसेल करत, अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स. संपूर्ण करिअरमध्ये सर्व करिअरच प्राईम राहिलं पण जीवनामध्ये कधी ट्रॉफी जिंकू शकले नाही. हे आहे खेळ आहे. खेळामध्ये या गोष्टी सातत्याने होतात. त्यानंतर आणखीन भरपूर सारी अशी नावं आहेत त्यांचा उल्लेख आपण करूया पण सध्या सगळीला मॅच जास्त इम्पॉर्टंट आहे. धाव फलक सध्या सगळीला 4 वरती. एक धक्का देखील लागलाय. पहिले षटक रवी, अतिशय चांगली गोलंदाजी रवीची या पहिल्या षटकामध्ये राहिली आतापर्यंत. फुल लाईन टाकला मिड ऑनला फिल्डर कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता, ही कॅच पकडायला हवी होती बट इथनं एक संधी गमावली असं आपण म्हणूया आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. धाव फळक या एका धाब्याच्या मतीने धाव फळक आता पुढे जातोय. 5 ऑन द बोर्ड, 5 धाबा धाव फळकावरती. योगेश 11 आमने ए संघ आपल्याला खेळताना दिसतो अगेन्स्ट टीम सांगे. आणि सध्या सगळीला पहिलं सत्र आपण पाहिलं जे लक्ष ठेवलं गेलं होतं तब्बल 35 धाबा पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या. 36 लक्ष. 3 रनची पॅनल्टी आहे आणि त्या 3 रन्स ज्या पॅनल्टीच्या आहेत त्या आपण आमनेच्या स्कोर कार्ड मध्ये वाढवणार आहोत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले फक्त 2च फिल्डर 30 यार्ड सर्कलचा बाहेर. एक डीप मिड विकेटला फिल्डर, एक लॉंग ऑन. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राहतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिलं षटक पूर्णपणे पकड आणि सटीक लाईन अँड लेंथ जी गोष्ट असते ना ती गोष्ट आपल्याला पहिल्या षटकामध्ये गोलंदाज रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्यासपीठावरती लखन दादा देखील आहेत, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती. बट हा बॉल पाहावा लागेल. अंपायर सिग्नल साठी आपण वेट करणारच आहोत. कॅच पकडली गेली आहे बट ओव्हर द वेस्ट भीमर नो बॉल. मिस्टेक घडली. ही मिस्टेक फार मोठी कारण पहा कॅच अतिशय चांगली पकडली होती डीप मिड विकेटचा फिल्डरने बट हा नो बॉल आहे. पुढील चेंडू आता फ्री हिट देखील असेल. ज्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने विकेट मिळायला हवी होती त्या चेंडूवरती आता फलंदाजाला जीवनदान देखील मिळालं आणि पुढील चेंडू फ्री हिट. फील्ड प्लेसमेंट आता जर आपण पाहिलं फ्री हिटचा बॉल बिकॉज बघा बॅटर चेंज झाला त्या अनुषंगाने फिल्डिंग देखील चेंज होऊ शकते. त्या अनुषंगाने आता एक लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला फिल्डर. फ्री हिटचा बॉल पुल केला गॅप मध्ये. एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. बघा आमने टीम लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा षटकामध्ये झालेल्या आहेत आणि 3 रन्स पॅनल्टी म्हणजे तब्बल 14 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि विकेट गेली आहे 1 म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इतना आवश्यकता असेल 22 धावांची. 18 मध्ये 22. लास्ट बॉल वरती पुलचा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर कुमार
सपाटमधनं आपण चौकार पाकला. अजून देखील खेळ जर आपण पाकला तर इथनं शिल्लक आहे येणाऱ्या 3 षटकांचा आणि 3 षटकांमध्ये 22 धावांची आवश्यकता, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या आहेत आणि 3 रन्स पॅनल्टीचे आहेत. त्या अनुषंगाने स्कोर कार्ड आहे 14. 18 मध्ये 22. सेकंड ओव्हर गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये स्वप्नील. 18 मध्ये 22. पहिलाच बॉल फलंदाज अगदी चेजच करत होते बट फारच बाहेर. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक पुढे जातो आता 15 वरती. पहिला दिवस आपण पाहिला क्वालिफाय होताना आपण पाहिला पहिल्या दिवसामध्ये जय झोटिंग देवरुंगला. कालचा दिवस आपण पाहिला कालच्या दिवसामध्ये नानकर संघाने बाजी मारली, ते देखील सुपर 3 साठी क्वालिफाय झालेत आणि हा देखील फटका अतिशय चांगला अपिश खेळले होते. बॉल दरम्यान कव्हर क्षेत्राच्या पलीकडे जातोय चौकार. आणि एका गोष्टीचा मला उल्लेख करावा असा वाटतो, कारण स्वतःच्याकडे मार्केटमध्ये भरपूर सारे स्कोर बुक्स आहेत बट आमचे समालोचक मित्र सिनियर कॉमेंटेटर भिवंडी विभागामधलं ज्यांना कम्प्युटर कॉमेंटेटर देखील असं म्हटलं जातं, सुभाषजी धुमाल सरांनी ही संकल्पना खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये आणली. कौशल क्रिएशन च्या माध्यमातून हे आकर्षक क्रिकेट स्कोर बुक आपल्याला पाहायला मिळतात, जे या स्पर्धेमध्ये देखील यूज केले जातात. कारण पाकलं गेलं तर ही नवीन संकल्पना आणि भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी आपल्याला धुमाल सरांच्या स्कोरबुकमध्ये पाहायला मिळतात. सो सर्वांना मी आवर्जून सांगू इच्छितो, कारण भरपूर साऱ्या स्पर्धा खऱ्या अर्थाने येत्या काळामध्ये येतात. ज्या कोणाला स्कोरबुक हवे असतील तुम्ही नक्कीच आवर्जून संपर्क साधा सुभाषजी धुमाल सरांना. आणि त्यानंतर आणखी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येत आहे आणि त्याचा उल्लेख मी कालच्या दिवसामध्ये केला होता. मैदानाच्या हातामध्ये सध्या सगळीला चौकार येतो आणि जी चर्चा आपण करत आहोत सध्या सगळ्या नवीन नवीन संकल्पना भरपूर साऱ्या आपण आज टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये पाहतात. पण त्यामध्ये आणखीन एक मोठी संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती देखील अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये येत्या 17 मार्च पासून तर 21 मार्च पर्यंत. अजून आय थिंक डेटमध्ये काही चेंजेस होऊ शकतात, कमिंग सून आहे. त्यामध्ये जे चेहरे सध्याच्या घडीला मला पाहायला मिळतात ज्या माझ्या माहितीच्या आहेत, अनंतजी केणे असतील, त्यानंतर लखनदादा असतील, त्यानंतर रामकृष्ण काकडे साहेब असतील, त्यानंतर कैलास दादा असतील, त्यानंतर बालारामजी मेहर साहेब असतील. सर्वांची चांगली संकल्पना, कारण आपल्या विभागामधला क्रिकेट आणखीन पुढे गेला पाहिजे, तो डेव्हलप झाला पाहिजे, आपले खेळाडू कुठे ना कुठे आणखी पुढे गेले पाहिजेत. हाच उद्देश खऱ्या अर्थाने ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनचा आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याला ALPL पाहायला मिळणार आहे. आता थोडा मॅचच्या दिशेने आपण जाऊया, कारण भरपूर सारी माहिती आपण दिली पण त्या गोष्टींमध्ये मॅच थोडी दूर राहिली. धावफलक सध्या सगळे 28 आणि आता फक्त औपचारिकताच बाकी आहेत असेच आपण म्हणूया, कारण अतिरिक्त रनच्या अनुषंगाने स्कोर कार्ड सध्या सगळीला आता 29 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल चेस केलं होतं आणि पुन्हा अंपायर्स तर वळतात आणि एक सिंगल देखील 22 ची पूर्ण असून देखील अंपायरचा पण वेट करतोय आणि हा आहे वाईट, म्हणजे 1+1 मिळतील या 2 धावा. समीकरण आता फारच सोपं झालं, एक फार मोठा विजय आता खऱ्या अर्थाने प्रस्थापित करताना आपण पाहू शकणार आहोत. योगेश 11 आमने A टीमला बघा नावामध्ये A आहे आणि सर्वात सांगायचं झालं तर A कॅटेगरीचा खेळ देखील त्यांनी मैदानात हातमध्ये केला, कारण गोलंदाजी देखील त्यांची चांगली राहिली. त्याप्रमाणे आपण फलंदाजी आतापर्यंत पाकली, फार इम्प्रेसिव्ह काम आतापर्यंत बॅटिंगमध्ये केलं. बॅटर कुमार असतील, त्यानंतर ही पार्टनरशिप आपण 24 धाब्यांची पाकली. दरम्यान निर्धाव चेंडू येतोय आणि या षटकामध्ये अजून देखील चेंडू शिल्लक आहेत येणारे, असून देखील काही चेंडूंचा खेळ बाकी आणि आवश्यकता असेल 5 धाब्यांची आवश्यकता. लो फुल टॉस होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू दरम्यान आणखीन एक येतो
आणि जर आपण पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाहीये कारण जर तुम्हाला कुठे ना कुठे 36 डिफेंड करायचं होतं त्यामध्ये देखील 3 रनची पेनल्टी होती. कैलासजी पाटील दादांचं देखील आगमन होतं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला ALPLचा त्याचे ते देखील एक घटक आहेत, मुख्य आयोजक आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथनं हा सामना जिंकण्याकरिता आवश्यकता असेल आमच्या ऑफिशियल स्कोरर माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतात. आवश्यकता आहे फक्त 5 धाब्यांची आणि खेळ बाकी आहे येणाऱ्या 2 षटकांचा. दुसरं षटक फारच मोठं चाललं. मला वाटलं की खऱ्या अर्थाने तिसरं षटक सुरू आहे की काय, बट 2 षटकांचा खेळ आता समाप्त झाला. 12 मध्ये आता 5. फार इझी इक्वेशन. योगेश इलेव्हन आमने A टीम साठी. काल आपण आमने B टीमला देखील पाकलं होतं. आज A टीम खेळत आहे. थर्ड ओव्हर गोलंदाज विशाल तयार होत आहेत. 12 मध्ये 5 आणि दरमाडीतनं फुल टॉस होता. डिफेन्सिव्हरित्या खेळलेत. निर्धाव चेंडू दरमाडीतनं येतोय. आज खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात तेजस्वी झाली ना, असंच वाटतंय की आजचा संपूर्ण दिवस इव्हेंटफुल राहणार आहे. एक्साइटमेंट, त्याचप्रमाणे नेक टू नेक फाईट्स, क्लोज इन्काउंटर्स, या सर्व गोष्टी असे या अंतिम दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. पहिला सामना 2 मध्ये 7 षटकार येतोय. लास्ट बॉलवरती 1 धावेची आवश्यकता. डायरेक्ट हिट, चेजिंग कंपल्सरी असल्या कारणाने सामना मैदानात 7 मध्ये वाळशिंद संघाने जिंकला. अतिरिक्त रन भरपूर सारा एक्स्ट्राज या सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत खर्च झाला. त्यामध्ये मागील षटक तर फारच लांब चाललं. फक्त 4 धाब्यांची आवश्यकता. यानंतरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात 7 मध्ये. नेक्स्ट बॅटल स्मॅश केलं. लॉंग ऑफला फील्डर आहेत. फ्लॅट बॅटर स्ट्रोक खऱ्या अर्थाने म्हटलं जातं त्याप्रमाणे हा फटका खेळले होते. मिळेल एक सिंगल आणि फक्त आवश्यकता आहे इथनं आता 3 धावांची. आणि यस, जी स्पर्धा आता आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी थोड्याच दिवसांमध्ये, संजय स्पोर्ट्स सावध यांचा जो इव्हेंट आहे, आणखीन एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मिस टायमिंग, कव्हरला फिल्डर आणि कॅच ड्रॉप. आणि कॅच ड्रॉप ज्याप्रमाणे यासिनची झालेली आहे ना, त्याचप्रमाणे आपल्याला समजतं की आजचा दिवस चांगली टीमसाठी कसा गेलाय. 2 धावा पूर्ण आणि फक्त 1 धावेची आता आवश्यकता इथनं असेल असताना जिंकण्यासाठी. इझी विन, एक खऱ्या अर्थाने एक सोपा विजय मिळवताना आपल्याला खऱ्या इथनं दिसत आहे. योगेश इलेव्हन आमने A टीम. बघा, पाहायला गेलं तर सोपं वाटतं, बट खऱ्या अर्थाने त्यांची ती मेहनत, ज्याप्रमाणे गोलंदाजी राहिली, ज्याप्रमाणे बॅटिंग या सेकंड इनिंगमध्ये अरुण आणि कुमारने केली, सर्वांचं कौतुक करूया. कारण ऑल ओव्हर टीम वर्क. सामना समाप्त. अतिरिक्त रन सोबत सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकला. अवघ्या 9 विकेट्सने हा सामना आपल्या नावावरती केला आहे योगेश इलेव्हन आमने A टीमने. सो अभिनंदन आमने A टीम अँड हार्ड लक टीम सांगे. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय